जय महाराष्ट्र मित्रांनो. तर माझ्या वडिलांचे एक मित्र आले होते आणि त्यांनी मला विचारलं की तू काय करतो. आता म्हटलं आपण शेतीच करतो. मग काय काय मला आज यायचं सांगायला. म्हटलं मी शेती करतो. अरे म्हणे काय शेती करतो, शाळा शिकायची, नोकरी करायची. माझा मुलगा बघ म्हणे नोकरी करतो आणि 15,000 स्टार्टिंग म्हणे त्याला. म्हटलं हो का. आता त्यांना वाटलं मी सांगितलं ना मी शेती करतो, त्यांना वाटलं शिकेल नसेल, अडाणी असेल. विचारलं त्यांनी मला तुझं काय शिक्षण झालं. म्हटलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. म्हटलं ते पण BCom. हलकं नाही, डायरेक्ट BCom. म्हणजे BCom करून का शेती करतो. म्हटलं उदाहरण दिलं. म्हटलं तुमचा मुलगा जर महिन्याला 15,000 कमवू शकतो तर मी ना म्हटलं शेती बघून नुसतं गायांचं आपलं 3 मस्टर भरते म्हटलं महिन्याला. एका मस्टरचा पगार आहे 30,000. तर सांगा म्हटलं 15,000 कुठं आणि 30,000 मस्टरचे कुठं. आणि जर आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे ना म्हटलं ते अशी 15 आणि 16,000 ही नोकरी करण्यापेक्षा ना आपण शेती करणार. आणि शेती प्लस दूधधंदा. फक्त दुधातच सांगितलं. म्हटलं अजून शेतीचं उत्पन्न आहे ना आपलं वेगळंच म्हटलं. त्याच्यामुळं काका करणार तर शेतीच करणार म्हटलं. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हे लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात नाही करायचा. आणि शेती करायला शेतकरी हे सांगायला ना अजिबात लाजायचं नाही. हे बघा मी शेती करतो. मी बिनधास्त सांगतो की भाऊ मी शेती करतो. त्याच्यामुळे लाजायचं नाही काही नाही. आणि स्वप्न जर पूर्ण करायचे असेल ना तर डायरेक्ट शेती करा भावांनो. एक किरकोळ धंदे नाही, डायरेक्ट शेती. एज्युकेटेड शेतकरी करती काय माय.